हे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत, त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या वर्षी देखील खूप चांगलं कॅमेरा वर्क केलं होतं गौरव सावंत आणि त्यांच्या पुऱ्या टीमने. यावर्षी देखील त्यांच्यावरती कोकण नावने जबाबदारी दिलेली आहे. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना, या स्पर्धेचा पहिला सामना. सर्व जे खेळाडू सहभागी होतील, सर्व संघ जे सहभागी होतील, त्या सर्व संघांना, सर्व खेळाडूंना कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक घडवा, या मैदानावरती चांगला खेळ करा आणि विजय संपादन करा. हारलात तरी चालेल, हारलात तरी बेहतर, पण जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा झाली पाहिजे, अशा पद्धतीनं खेळ खेळा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून. यस उमेशजी परब. धन्यवाद श्याम सर. सर्वात प्रथम सर्व क्रिकेट रसिकांचे मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर हार्दिक हार्दिक स्वागत. मी उमेश परब कुडाळ आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे. त्याचप्रमाणे कोकण नाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य असं चॅनल, यूट्यूबचं सिल्वर बटन मिळालेलं एकमेव चॅनल. आणि या स्पर्धेसाठी त्यांची जी असलेली मेहनत ती अगदी वाखाणण्याजोगी. मागच्या वर्षी तर अक्षरशः कोरोनाचा धुमाकूळ होता, रॅपिड टेस्ट करून प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागत होतं, परंतु विकास गावकर सरांच्या धैर्यशील अशा नेतृत्वाने ही ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. म्हणजे त्याचे जवळजवळ लाखो व्ह्युअर्स रोज या ठिकाणी यूट्यूबवर सामना पाहत होते. SS वॉरियर्स आंबोली. सामना सुरू होतोय. गिरीश गावडे स्ट्राईकवर तर नील रेगे नॉन स्ट्रायकर एंडवर. गुरुबिडिये पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरचा पंचांचा इशारा येतो, तो वाईडचा आणि धावांची सुरुवात होते या ठिकाणी. SS वॉरियर्स संघाची धावसंख्या बिनबाद 1. यावेळी फुलटॉ चेंडू या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा झेल पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू हा वाईडच्या स्वरूपात होता, परंतु त्यानंतर टाकलेला चेंडू एक बेजबाबदार फटका मारून फलंदाज बाद होतोय आणि त्या ठिकाणी सर्कलच्या अगदी एजवर झेल घेतोय तो विजय घोलेकर. उमेशजी, काय अप्रतिम झेल टिपला विजयने. असं वाटत होतं त्याच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल 4 धावांसाठी, पण हवेमध्ये छलांग मारली आणि खूप चांगला झेल टिपला. गिरीश गावडे मात्र मैदानाच्या बाहेर. खरोखरच, कारण चेंडू नवीन आहे, नवीन चेंडू सहसा जात नाहीत लांब, परंतु त्या ठिकाणी चेंडू डोक्यावरनं मारण्यासाठी जवळजवळ यशस्वी झाला होता फलंदाज, परंतु अतिशय उत्कृष्ट झेल. म्हणजे चेंडूवर शेवटपर्यंत नजर आणि जम्पचं टायमिंग अगदी वाखाणण्याजोगं. पहिलाच हादरा बसला या ठिकाणी SS वॉरियर्स आंबोली संघाला, आणि या विकेटचं पूर्ण श्रेय देईन मी विजय घोलेकरला. हल्लीच्या मोसमामध्ये बराच इनफॉर्म बॅटर आहे, न्यू बॅटर मैदानामध्ये चालला आहे. संदीप नाटलेकर मैदानामध्ये पावलं ठेवतोय. श्याम सर, मी संदीप नाटलेकर सरांविषयी जरासं सांगेन की 20 वर्ष भारतीय सैन्यात सेवा करून केवळ क्रिकेटच्या आवडीसाठी ते या ठिकाणी मैदानात उतरत आहेत. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी त्यांच्यासाठी वाजवाव्यात. 20 वर्ष भारतीय सैन्यात त्यांनी आपली सेवा केलेली आहे आणि आता वेरेनियममध्ये ते त्या ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत. वेरेनियम या ठिकाणी कोकण नाव स्पर्धेचं आयोजक पद यावर्षी भूषवत आहे. खरोखरच त्यांचे रोजगार मेळावे असतील किंवा त्यांचे काही उपक्रम असतील याची माहिती आम्ही थोड्या वेळाने आपल्याला सांगत राहू, परंतु या ठिकाणी एक दिमागदार स्पर्धा मात्र मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर सुरू झाली एवढं मात्र नक्की. हॅट्स ऑफ संदीप सर, तुम्हाला खूप मोठं योगदान तुम्ही आपल्या लाईफमध्ये दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी. या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा असतील. गोलंदाजी मार्गवरती गुरुघाडी पुन्हा एकदा काय करिश्मा करतोय पाहूया. संदीप नाटलेकर खेळण्यासाठी सज्ज.
माफ करा, गुरु बिडिये गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू, त्यानंतर दुसरा चेंडू देखील या ठिकाणी वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव या ठिकाणी ॲड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. नील रेगे आणि संदीप अशी जोडी मैदानामध्ये. हलक्या हाताने खेळतोय. मिड ऑन रिजनमध्ये फेकी होते, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूपच सुंदर. अकाउंट ओपन केलंय बॅटरने आपलं. धावसंख्या पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. जोपर्यंत चेंडू नवीन आहे तोपर्यंत चेंडूचा आणि मैदानाचा अंदाज येण्यापूर्वी, मोठी फटकेबाजी करण्यापूर्वी अशी फलंदाजी आवश्यक असते. चेंडू ढकलायचा, एखाद्या क्षेत्ररक्षणावर दबाव टाकायचा, एका धावेच्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करावा, अशीच काहीची रणनीती संदीप यांची. क्या बात है, क्या बात है. चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर नील रेगेच्या बॅटमधून चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा फटका. साधारण कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर कट या 2 फटक्यांचं मिश्रण असलेला हा फटका अगदी कव्हर बाउंड्रीवर अगदी लिलाया जातो. या ठिकाणी कोकण नाव पॉवर प्ले पहिलं षटक आहे. सगळे खेळाडू सर्कलमध्ये आहेत म्हटल्यानंतर एक ऑल अराउंड कार्पेटचा फटका मारतोय तो फलंदाज. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज चकतोय. या षटकात या गोलंदाजाने 2 चेंडू वाईट टाकले, पण त्याचबरोबर महत्त्वपूर्ण 2 गडी बाद करण्यात या ठिकाणी यशस्वी होतोय तो गोलंदाज. गोपाळ यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट झेल घेतला. त्या ठिकाणाहून एक चौकार काढण्यात यशस्वी झाला होता तो फलंदाज, परंतु लागोपाठ दुसऱ्यांदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी आणखी एक गडी बाद करतोय. आणि ही वेरनेम विकेट मिळते ती गोलंदाज गुरु बिडिये याला. या षटकात 2 गडी बाद करतोय तो गुरु बिडिये. आणि आपल्या कर्णधाराने जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा, तो अगदी सार्थ अगदी ठरवतोय. गोपाळ यांनी हा झेल घेतला होता आणि हा निर्णय मात्र निश्चितच यशस्वी ठरवतो तो गुरु बिडिये आणि त्यांचे संघसाथी. आपण काय म्हणाल श्याम सर? उमेशजी, कौतुक करेन ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि विजय घोलेकर, त्यानंतर गोपाळ चौकेकर खूप चांगला झेल टिपतायत. आपल्या बॉलरला खूप साथ देत आहेत आणि क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि ते क्षेत्ररक्षण आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानामध्ये. कौतुक करेन बॉलरचं देखील. गुरु बिडिये, खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. 2 विकेट. यावेळी मात्र मोठा फटका आलाय. खूप चांगला फटका सजवला जातोय त्या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हेरेनियम षटकार आपण पाहिला. क्या बात आहे. बॅटरने मात्र आल्या आल्या घणाघाती हल्ला सुरू केलाय. या स्पर्धेतील हा पहिला षटकार, अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि 6 धावा देऊन जातोय तो आपल्या संघाला. गुरु बिडिये आतापर्यंत थोडीशी अचूक म्हणा किंवा थोडीशी भरकटलेली अशी गोलंदाजी करत होते. 2 चेंडू वाईड फेकले होते, त्याचप्रमाणे 2 गडी बाद करण्यात त्यांनी यश मिळालं होतं. परंतु या चेंडूवर मात्र फलंदाज जो फटका मारतोय सोनू गावडे. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 13. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक खूप महागडं षटक ठरलं, पण 2 गडी मात्र बाद केले ते गुरु बिडिये याने. क्षेत्ररक्षकांचं मी कौतुक करेन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कोकणनाव प्रीमियर लीग, व्हेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग पर्व 3रे आणि या 3ऱ्या पर्वाचा पहिला सामना मैदानामध्ये चालू आहे. गेली 2 वर्ष आपण ही स्पर्धा अनुभवतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. क्रीडा रसिक आमचे जे आहेत ते देखील मैदानामध्ये दरवर्षी उपस्थिती दाखवतात.
गेल्या वर्षी काही कोरोनाचे नियम पाळून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बऱ्याच स्पर्धा झाल्या नव्हत्या तरी देखील या स्पर्धेचं आयोजन झालं. सर्व कोरोनाचे नियम पाळले गेले आणि त्यानंतर एक चांगलं आयोजन नियोजन हे कोकणनवने या स्पर्धेदरम्यान दाखवून दिलं. त्याबद्दल कोकणनवचे देखील मी मनपूर्वक आभारी आहे. खरोखरच श्याम सर, ती स्पर्धा मागच्या वर्षी भरवणं आणि ती यशस्वी करणं खरंच मोठं शिवधनुष्य होतं. पण विकास गावकर सरांनी आपल्या सर्व शिलेदारांसोबत ते शिवधनुष्य अगदी लिलाया पार पाडलं आणि एक अतिशय उत्कृष्ट देखणी आणि लाखो प्रेक्षकांनी पाहिलेली अशी ही स्पर्धा ही एक अविस्मरणीय स्पर्धा कोकणनावच्या इतिहासातील म्हणा किंवा क्रिकेटच्या इतिहासातील एक गणली जाईल. दरम्यान पहिलं षटक संपतंय. धावसंख्या आहे ती 2 बाद 13, 2 गडी बाद झाले, 13 धावा निघाल्या. म्हणून संमिश्र म्हणजे एखादं सेशन असतं ते जे शेअर्ड सेशन म्हणतात त्याप्रमाणे दोन्ही संघांनी समान या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. कारण 13 धावासुद्धा निघाल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण गडी म्हणजे साधारण एखादा संघ आपण बघितला तर पहिले 4 किंवा 5 फलंदाज हे महत्त्वाचे असतात. त्यातील 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी होतोय तो गुरु बिडिये. दरम्यान ओंकार मळेकर आणि या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय. बॅटची कड लागते, यष्टीरक्षक झेल घेतोय आणि तिसरा धक्का बसतोय तो या ठिकाणी SS वॉरियर्स संघाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बघतोय. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्रात कोणी खेळाडू नाही म्हटल्यावर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची बाहेरची कडा लागते आणि यष्टीरक्षक अगदी सोपा झेल घेतो. या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय तो वॉरियर्स संघाला. येस प्रशांतजी, वरनियम विकेट म्हणेन मी याला. तिसरा विकेट. संदीप मात्र या ठिकाणी बाद होतोय. न्यू गोलंदाजी मार्कवरती ओंकार खूप चांगली गोलंदाजी करतोय. ओंकार मळेकर आतापर्यंत पहिल्याच चेंडूवरती पहिला हादरा देतोय. पहिला विकेट घेतोय आपल्या षटकामध्ये. तिसरा हादरा बसेल. हा बॅटिंग करणारा संघ म्हणजे SS वॉरियर्स आंबोली या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये सर्वेश कशा पद्धतीने बॅटिंग करतोय पाहूया. प्रथमेशने मात्र आल्या आल्याच धमाका केला होता. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला होता. पण यावेळी मात्र प्रथमेश आपल्याला दिसेल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवरती आणि स्ट्राईकवरती असेल सर्वेश. डाव्या हाताचा गोलंदाज, सुंदर चेंडू आणि या ठिकाणी मात्र अतिशय गचाळ असं रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चौथा धक्का बसतोय. आणि प्रथमेश ज्या खेळाडूने एक जोरदार सुरुवात केली होती षटकार मारून, तो मात्र विनाकारण या ठिकाणी आपली विकेट गमावून बसतोय. वेरिनियम विकेट या ठिकाणी मिळते. परबजी पहा, ॲक्शन रिप्ले पहा. चुकी कोणाची होती? कॉलिंग नव्हतं. प्रथमेश हातात चेंडू होता आणि चुकी केली प्रथमेशने. कारण सर्वेश पहिला चेंडू फेस करत होता, सन्मान दिला होता आणि प्रथमेशच्या बॅटवर पहिला चेंडू व्यवस्थित आला होता, षटकार मारला होता, त्यामुळे त्याला स्ट्राईक घेण्याची घाई लागली होती जराशी. परंतु 6 षटकांचा सामना आहे, दुसरं षटक सुरू आहे. अजूनही साधारण 25-26 चेंडू शिल्लक आहेत म्हटल्यावर एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती. आपल्या संघाला या ठिकाणी मात्र खाईत लोटून चालला आहे तो प्रथमेश. यस उमेशजी, कारण 3 विकेट या अगोदर आपले बहुमूल्य आऊट झाले होते, त्यामुळे चौथ्या विकेटसाठी साजेदारी होणं गरजेचं होतं. पण यावेळी मात्र धावा चोरण्याच्या नादामध्ये प्रथमेश आपला विकेट गमावतोय. चौथा हादरा बसेल. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. SS वॉरियर्स आंबोली संघाला थोडासा हादरा बसतो या ठिकाणी. विकेट त्यांचे पडतायत. क्या बात है, क्या बात है उमेशजी. खूप चांगली बॉलिंग आपण पाहतोय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने टप्पा पडला, चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला वळला आणि निर्धाव चेंडू आपण पाहिला. स्ट्राईकवरती सर्वेश आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर असेल लवलेश. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. बघा, फक्त 10 चेंडूंचा
खेळ या ठिकाणी संपतोय. फक्त 10 चेंडूंचा खेळ झाला, परंतु त्यात आपलं प्रत्येक ॲक्शन या ठिकाणी बघायला मिळते. चौकार बघायला मिळतो, षटकार बघायला मिळतो, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी 1 2 3 झेल घेतले, 1 धावबाद केला, असं सगळं मिश्रण या ठिकाणी बघायला मिळतंय. यावेळी मात्र चेंडूचा टप्पा जरासा खोलवर होता, त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि जातोय तो कव्हर्स आणि मिड ऑन बाउंड्रीच्या मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सागर पाटकर चेंडू उडवतोय, चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा काढतायत त्या फलंदाज. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी 2 धावा निघतायत, धावसंख्या होते ती 15. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू. यावेळी जरासे बदल केला होता, फलंदाज चकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू यष्टीमध्ये टाकतोय, यष्टी पायचीचा प्रयत्न करण्याचा असा हा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु सावध फलंदाज. 1 धाव मिळते, धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. म्हणजे बघा, पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती 13 आणि आता तब्बल हे अशी टिचून गोलंदाजी करतो या ठिकाणी मळेकर. आणि या षटकात फक्त 3 धावा देतोय आणि 2 गडी बाद होत आहेत. 1 धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाला, तर एकाला यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पडलं होतं. एक सूचना आहे, सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या कर्णधाराने व संघ मालकाने बंटी केरकर सरांना भेटायचं आहे. सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या कर्णधाराने व संघ मालकाने प्लीज कृपया विनंती आहे आपणास. बंटी केरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा उमेशजी, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, एकूण 2 षटकामध्ये 16 धावा आणि 4 गडी बाद. क्रिकेटचे सर्व अंग या आपल्याला 2 षटकात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, त्याचप्रमाणे सुंदर फलंदाजी सुद्धा थोड्याफार प्रमाणात बघायला मिळते, पण गोलंदाजी मात्र उत्कृष्टच झाली या ठिकाणी. एक आताचं जर षटक टाकलं मळेकरने, त्याने जे काही चेंडू लेग ब्रेक केले किंवा आउटस्विंगर पद्धतीचे जरासे चेंडू होते ते फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात येत नव्हते, त्यामुळे अतिशय टिचून अशी गोलंदाजी त्या ठिकाणी त्यांनी केली आणि फक्त 3 धावा देतोय तो या षटकात. उमेशजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील झालं. ज्या ज्या संधी त्यांना मिळाल्या त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन, चांगलं झेल टिपले, रनआउटची संधी मिळाली त्यावेळी देखील रनआउट विकेट प्राप्त केले. गोलंदाजी मार्कवरती सागर पाटकर बॅकफूटवरती जाऊन हलक्या हाताने खेळतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळी जर फेकी व्यवस्थित झाली असती तर हादरा बसला असता तो SS वॉरियर्स आंबोली संघाला, पण नशिबाची साथ ही SS वॉरियर्स आंबोली संघाच्या बाजूने. यावेळी मात्र 4 गडी बाद झाल्यानंतर एवढा धोका पत्करण्याची तशी गरज नव्हती, कारण अजूनही 4 षटकं शिल्लक आहे, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखादा फलंदाज नदर सेट झाल्यावर एखाद दुसरा मोठा फटका भरून सगळी कसर पूर्ण करू शकतो. त्यामुळे आपली विकेट आपल्या संघासाठी किती धोकादायक ठरू शकते, कारण 4 गडी बाद झालेले 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर आहे. जवळजवळ फलंदाजी संपत आहे आता. ऑलराऊंडर आणि शेवटी टेल एंडर्स बॉलर अशी परिस्थिती असते. येस, स्ट्राईक वरती असेल पुन्हा एकदा सर्वेश. ज्यावेळी बॅटची बाहेरची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 18 धावा, माफ करा 19 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांचा सामना आहे. उमेशजी, 6 षटकामध्ये किती धावा तुम्हाला अपेक्षित असतील स्कोरबुकवरती? 6 षटकात या मैदानावर, मैदान तर भरपूर मोठं आहे, 55 ते 60 धावा तरी उभाराव्या लागतील सामना फाईट करण्यासाठी, कारण ही लीग आहे. याच्यात 2 गुण मिळवून आपला संघ पुढच्या फेरीत जाण्याच्या दृष्टीने. उत्कृष्ट असा फटका मारतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू वळतो, चेंडू अडवतोय तो, पण झपकन फलंदाज 1 धाव घेत आहे. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होते 23. तर आपण मगाशी म्हटलं की सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखर क्षेत्ररक्षण सुंदर असण्याची गरज आहे, कारण जर आपण क्रिकेटमध्ये गोलंदाजीला पाया म्हटलं तर क्षेत्ररक्षणाने त्याच्यावर कळस चढवता येतो. जर क्षेत्ररक्षण गचाळ असेल, एखाद दुसरं झेल सुटला तर गोलंदाजी नाराज होतो, पुढच्या चेंडूवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या हातून एखादी एक्स्ट्रा किंवा एखादा नो बॉल पडू शकतो आणि आणखी मार पडू शकतो. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका, दुसरा धाव घेण्याची प्रयत्न,
रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूपच सुंदर. कौतुक करेन मी. ओव्हरथ्रो झाला होता पण रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं यावेळी पाहायला मिळालं सर्वेश आणि लवलेश या दोन खेळाडूंमध्ये. कसं आहे श्याम सर, फटका मारायचा, क्षेत्ररक्षक लांब आहे, हलक्या हाताने फटका मारला, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला म्हणजे पहिली धाव घेतानाच फास्ट धावल्यामुळे क्षेत्ररक्षक दबावाला चेंडूवरचे जरासं लक्ष विचलित झालं आणि अचूक थ्रो करण्यात तो अयशस्वी झाला. या दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या होती ती 4 गडी बाद 22. आणि वन बाउन्स, खेळपट्टीवर चेंडू अचानक गोल्डन स्पॉटवरनं उडतोय, छाती इतक्या उंचीचा उडतोय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाचकतो, बीट होतोय त्या ठिकाणी, परंतु 1 धाव मिळते आपल्या संघासाठी. 1 धाव, धावसंख्या होते ती 23. अपेक्षा नव्हती उमेश सर एवढा बाउन्स या विकेटवरती होईल, पण अनपेक्षितरित्या हा चेंडूने थोडी जास्त उसळी घेतली. बॅटर देखील बघतच राहिला पण नजर मात्र बॅटरची खूप चांगली होती. हो, त्या ठिकाणी जाऊन परत फलंदाजाने ज्या स्पॉटवरनं चेंडू उडाला होता त्या ठिकाणी बॅटने जरासं ग्राउंड थोपटलेलं आहे. उलटा पुलटा शॉट या ठिकाणी. क्रिकेटमधील हे काही शॉट आहेत सर, ज्या पद्धतीने आता बॅटर सर्वेश सावंत खेळत होता, रिव्हर्स स्वीपचा फटका. आणि सूर्यकुमार यादवने तर सगळ्यांना या फटक्याने वेळच लावलंय. जो तो उठसूट असा फटका मारायला बघतो, कारण उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या आत असतात, त्यांच्या डोक्यावरून जराशी किंवा एज घेऊन जरी जरासा एखादा फटका गेला तरी विनासाहस 4 धावा मिळू शकतात. परंतु हा आत्मघातकी फटका आहे. अनेक फलंदाज या फटक्यावर बाद होऊन आपल्या संघासाठी धोकादायक ठरत आहेत, परंतु ज्याची नजर चांगली असते तोच खेळाडू हा फटका अप्रतिम मारू शकतो. व्हरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग पर्व 3रे आणि 3ऱ्या दिवसाचा पहिला सामना मैदानामध्ये चालू आहे. SS वॉरियर्स आंबोली आणि सातेरी कर्ली या 2 संघामध्ये खूप चांगलं नियोजन आपण दरवर्षी पाहतोय. खूप मोठे स्टारकास्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतात आणि याचं सर्व श्रेय जाईल कोकण 9 आणि त्यांच्या पूर्ण टीमला, ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन करतात. मोठमोठ्या खेळाडूंना, त्याचप्रमाणे काही लोकल खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यांचा देखील खेळ पाहण्याची संधी आपल्याला मिळते. ज्या पद्धतीनं सातेरी कर्लीचे जे खेळाडू आहेत ते सर्व लोकल खेळाडू आहेत, त्या पंचक्रोशी भागातील खेळाडू आहेत. काही महापणमधील असतील, काही परोळेमध्ये असतील, काही कर्लीमधील असतील. आणि लोकल खेळाडूंना सुद्धा आपला ठसा उमटवण्यासाठी हे व्यासपीठाचं योग्य आहे, कारण त्यांचा खेळ एखाद्या संघाने बघितला, एखाद्या कर्णधाराने बघितला तर पुढच्या स्पर्धेसाठी किंवा सामन्यासाठी तो त्या खेळाडूला आपल्या संघात घेऊन त्याच्यातील गुण आणि त्याची जी काय पोटेन्शियल असेल, खेळ असेल, तो आपल्या संघासाठी उपयुक्त करून घेऊ शकतो आणि त्याच्याही करिअरच्या दृष्टीने ती खेळी महत्त्वपूर्ण होऊ शकते. त्यामुळे आपल्या स्थानिक खेळाडूंना हे एक व्यासपीठ आहे असं म्हणावं लागेल. हॅलो, नक्कीच, कारण एवढी मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं भव्य दिव्य अशा रकमेची ही मोठी स्पर्धा, कोकण 9 स्पर्धा, आणि अशा एवढ्या मोठ्या स्पर्धेवर, एवढ्या मोठ्या स्टेजवर या मुलांना खेळण्याची संधी, ह्या बॉलरचं मी कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी. डाव्या हाताचा गोलंदाज ओंकार मळेकर मगाच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते ते, आणि यावेळी सुद्धा अशी सुरेख गोलंदाजी. चेंडू मिडल स्टंपवर पडतोय, जरासा ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर येतोय. बघा, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. यष्टीरक्षक यष्टांना अगदी खेचून उभा आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळी या ठिकाणी मात्र आडव्या बॅटचे फलंदाज निश्चितच चालणार नाहीत, कारण अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी हा गोलंदाज करतोय मळेकर. क्षेत्ररक्षणाची रचना सुद्धा या ठिकाणी बघा, यष्टीरक्षक अगदी यष्टांना खेटून उभा आहे. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर शॉर्ट पॉइंट, कव्हर बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक गोलंदाज, त्या ठिकाणी डीप मिड विकेटला एक खेळाडू दिसतोय, तो सीमारेषेवर, आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीवर एक खेळाडू. यावेळी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. खरोखरच या गोलंदाजाला मानावं लागलं, कारण चेंडू नवीन आहे. बघा, जुना चेंडू असला तर टर्न किंवा स्विंग करणं थोडंफार सोपं असतं, परंतु नवीन चेंडूला ग्रीप करणं ही सुद्धा एक टेनिस क्रिकेटमधली महत्त्वाची गोष्ट आहे.
आपण काय म्हणाल श्याम सर? यावेळी मात्र सफलता प्राप्त करेल का? झेल घेण्याची संधी. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. अजून एक गडी बाद झाला. 5 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. गौरव रगजी त्या ठिकाणी होता लॉंग ऑफ रिजन मध्ये. खूप चांगला झेल त्याने टेपला आणि व्हेरेनियम विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 5वा हादरा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. संत गतीनं, कासवाच्या धावगतीनं ही धावसंख्या चालू आहे. पहिल्यांदा आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बघितलं फलंदाजाने की चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पडतोय म्हटल्यावर तर त्यांनी शॉर्ट त्या ठिकाणी मिडअप आहे, मिडअपच्या डोक्यावरनं चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु जराशा चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आल्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल जातोय आणि गॅपमध्ये जी एखाद दुसरी धाव मिळवण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसतोय फलंदाजाचा. नवीन फलंदाज गुरुनाथ गावडे. आतापर्यंत धावसंख्या आहे 24 आणि गडी बाद झाले आहेत 5. चांगली गोलंदाजी मी म्हणेन ओमकार मळेकर याची. आतापर्यंत 1.4 षटक तो पेश करतोय. धावा देतोय 2 आणि बराच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक बरं दूर पांगावलेले होते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. काय अपेक्षा असेल तुमची बॅटरकडून? आता बघितलं तर 12 चेंडू शिल्लक आहे, त्याच्यातलं 1 षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय आणि या षटकात खरं म्हणजे सामना पलटवण्याची क्षमता आहे ती या षटकातच फलंदाजीच्या बाजूने. कारण या षटकात जर फलंदाजाने 2-3 मोठे फटके खेळून जर धावसंख्या 40च्या आसपास पोचवली तर निश्चितच 50 धावसंख्येपर्यंत धावसंख्या पोचू शकते. परंतु श्याम सर बघा या ठिकाणी जी गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली मळेकरने, त्यामुळेच तो मगाचा जो फटका होता तो मारण्यासाठी बॅट्समन प्रवृत्त झाला. बघतोय तर चेंडू बॅटवर नीटसा येत नाही म्हटल्यावर आडवे तिडवे फटके मारून धावा मिळवायच्या किंवा काहीतरी करून नॉन स्ट्रायकर एंडला जायचं. अशा पद्धतीची अतिशय उत्कृष्ट आणि टिचून केलेली गोलंदाजी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकं गोलंदाजी केली त्या मळेकरने आणि मळेकर याच्या 2 षटकात सहा धावा देतोय 2 षटकात आणि 3 गडी बाद करतोय. 2 गडी बाद करतोय. 1 धावचेच्या स्वरूपात गडी बाद झाला होता. गुरु बिडिये आपलं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. धावसंख्या आहे ती 28. 5 गडी बाद 28. पॉवर प्लेचं षटक आहे. मला वाटतं फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. 3 खेळाडू दिसत आहेत. या षटकात निश्चितच 2 किंवा 3 मोठे फटके बसणे आवश्यक आहे जर संघाला आपलं अशी सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर. वेरेनियम चौकार या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. बघतोय ते क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये 1 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉन सीमारेषेवर होता. बघतोय फलंदाज फुलटॉस चेंडू करतोय आणि मारतोय तो कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चौकार. आणि मी म्हटल्याप्रमाणेच बघा या ठिकाणी 2 किंवा 3 मोठे फटके अतिशय अपेक्षित आहेत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि अतिशय उत्कृष्ट फटका मारतोय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला परंतु चेंडू अडवू शकला नाही. 4 धावा धावसंख्या 4 ने धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा वेरेनियम चौकार. बघा मी म्हटल्याप्रमाणेच फलंदाज या ठिकाणी अशी मोठे फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटल्याचे क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला आणि सर्कलच्या वरून गेला तर निश्चितच चौकार किंवा षटकार मिळू शकतो. या ठिकाणी लागोपाठ 2 चौकार मारतोय तो सर्वेश आणि धावसंख्या एकदम झपकन वाढते ती 5 गडी बाद 36. सर्वेश पहिला सुरुवातीला चाचपडत खेळत होता, पण यावेळी मात्र त्याला सूर गवसलाय. फुलटॉस चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत खराब फेकी मी म्हणेन.
2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. खूप चांगली रनिंग, माफ करा 3 धावा या ठिकाणी पूर्ण गच्चाळ होत फेकी आहेत. होती आणि गरज नव्हती या फेकीची. बघा तुम्ही जेवढ्या धावा द्याल त्यापेक्षा एक धाव तुम्हाला फलंदाजी करताना दुसऱ्या वेळी जास्त काढायची आहे. म्हणजे आता जी एक धाव जादा गेली त्या ठिकाणी 2 धावा काढाव्या लागतील आता जो क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाला नंतर फलंदाजी करताना. हाणामारीचं षटक, फुलटॉस चेंडू घेतोय गोलंदाज, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्या होते ती 40. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही नीट सही येत नाहीये परंतु एक धाव मिळते. धावसंख्येत एक नेबर, धावसंख्या 41. बघा श्याम सर, मी म्हटलं होतं या षटकात कमीत कमी 12-13 धावा किंवा मोठं षटक यायला पाहिजे. 40 धावा, शेवटच्या षटकात एक 8-9-10 धावा म्हणजे 50 धावांचं लक्ष समोरच्या संघासमोर ठेवू शकेल. परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेणे आणि समोरच्या संघाचे 5 गडी 3 षटकात बाद करणे ही सुद्धा चांगली गोष्ट होती. परंतु समोरच्या संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज शेवटपर्यंत आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा अचूक असं पॉवर प्ले, त्यावेळी पॉवर प्लेचं षटक घेतलं आणि त्या षटकात मला वाटतं 13 किती धावा निघाल्या, आता 14 धावा निघाल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 13 धावा आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात 14 धावा. धावसंख्या होते ती 41. उमेशजी, आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. गुरु बिडिये या ठिकाणी थोडासा महागडा ठरतोय. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा त्याच्या आल्या. 2 गडी त्याने बाद केले. यस, ही महत्वाची बाब आहे की त्याने दोन्ही षटकं ही पॉवर प्लेची फेकली. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं, त्यानंतर 5वं षटक त्याने पेश केलं, ते देखील पॉवर प्लेचं होतं आणि त्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 27 धावा आल्या. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू, मोठे फटके अपेक्षित असतील आंबोली संघाकडून. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो पण चेंडू पंचांचा इशारा तो षटकारचा नियम षटकार. या स्पर्धेतील दुसरा षटकार, या सामन्यातील दुसरा षटकार येतोय तो सर्वेशच्या बॅट मधून. सर्वेशला आता शेवटपर्यंत टिकावं लागेल कारण सर्वेश हा नजर चेंडूवर बसलेला फलंदाज आहे. बंटी तळाशी याची गोलंदाजी परंतु अतिशय आता नजर स्थिरावलेल्या खेळाडू सर्वेश. बघा पहिल्यांदा त्याने धावा काढण्यासाठी कचरत होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नव्हते पण एकदा त्याच्या बॅटवर चेंडू यायला लागल्यानंतर मोठे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायलाच मिळतात. मगाच्या षटकात 2 चौकार मारले होते लागोपाठ आणि आता हा एक उत्कृष्ट उत्तुंग असा षटकार मिड विकेटच्या दिशेने. आणि या ठिकाणी मात्र संघासाठी आपला गडी बाद करून घेतोय तो या ठिकाणी नवीन एक फलंदाज, कारण सर्वेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी गडी महत्वाचे नाही आहेत पण सर्वेश स्ट्राईकवर राहणं. शेवटच्या 4 चेंडूत सर्वेशला स्ट्राईक मिळणं, जास्तीत जास्त सर्वेशने फलंदाजी करावी. अजून एखाद दुसरा मोठा फटका सर्वेशच्या बॅटमधून निघाला तर निश्चितच 50-55 धावा होऊ शकतात. आता यावेळी मात्र धावसंख्या आहे ती 6 गडी बाद 48. व्हरेनियम विकेट 6वा या ठिकाणी पेश होतोय आंबोली संघाचा. 48 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता, 6 धावा त्याने प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर धावबाद होत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय मनोहर. एक लॉफ्टेड शॉट आपण पाहिला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात आहे. सर्वेश सावंत खूप मोठे फटके मारतो या शेवटच्या षटकामध्ये, घणाघाती हमले करतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं की 6 षटकामध्ये 55 ते 60 धावा अपेक्षित असतील आणि त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल चालू आहे. धावसंख्या दिसते 54 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. निश्चितच शेवटपर्यंत वाट बघितली आणि अगदी हाणामारीच्या षटकात मुख्याच्या वेळी फटकाबाजी करतोय.
इनसाइड आउटचा फटका, लेमन कट, रुबी कट ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचा फटका. 2 धावा पूर्ण करण्यासाठी धावतायत आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आतापर्यंत धावसंख्या आहे 56 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, अमोलजी जमदाडे सर. अमोलजी जमदाडे सर, आपलं स्वागत आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधील गोलंदाजी मार्कवरती बंटी तळाशीलकर कॉलेज एंड कडून गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा हॅमर शॉट म्हणेन मी. हा ज्या पद्धतीनं हातोडा मारला जातो त्या पद्धतीनं हा शॉट खेळला गेला आणि त्यावरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट आपण खूपच सुंदर. आतापर्यंत धावसंख्या आहे 58 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येईल बंटी तळाशीलकर. सामना सुरू होण्याआधी मी सांगितलं होतं 55 ते 60 धावा कमीत कमी कराव्या लागतील आणि त्याच दिशेने पावलं टाकतोय तो सर्व. शेवटचा चेंडू बघूया, मोठा फटका बसतो. एकेरी दुहेरी धावसंख्येमधून निश्चितच प्रयत्न असेल चौकार किंवा षटकाराचा. अतिशय उत्कृष्ट फटका होता, परंतु टायमिंग नीट झालं नाही. क्षेत्ररक्षक आणि चेंडूवर येतो नि अगदी सहज झेल घेतो नि शेवटच्या चेंडूवर एक धक्का बसतोय तो वॉरियर्स संघाला. वेरे नियम विकेट, कोकण विकेट म्हणावा लागेल हा. कारण ज्या पद्धतीनं गोपाळ मळेकरने एक छलांग मारली हवेमध्ये आणि कॅच पकडली. धावसंख्या आहे 6 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा आणि 6 षटकामध्ये 69 धावांचं लक्ष्य. बॅटिंग मात्र खूपच सुंदर केली ती बॅटर सर्वेश सावंतने. अफलातून बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. सर्वेशने 22 चेंडूमध्ये 38 धावा. एकदा जोरदार टाळ्या सर्वेशसाठी. 22 चेंडू 38 धावांची एक बहारदार खेळ या ठिकाणी साकारली. बाकी सर्व खेळाडू 0-4, 1-6, 1-3-0 थोडंसं नाराज केलं, पण एक हाती बॅटिंग या ठिकाणी. त्यानंतर गोलंदाजीचं जर पृथक्करण बघायला गेलं तर गुरु बिडिये थोडासा महागडा ठरला. पॉवर प्लेची त्यांनी 2 षटकं हाताळली. 2 षटकामध्ये 27 धावा दिल्या, त्यामध्ये त्याने 2 विकेट प्राप्त केले. ओंकार मळेकर कौतुकास्पद गोलंदाजी या गोलंदाजाची. त्याने 2 षटकं टाकली, 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. कौतुक करेन मी ओंकार मळेकरचं. त्यानंतर आला सागर पाटकर ज्याने एका षटकामध्ये 7 धावा दिल्या. त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली म्हणावी लागेल. बंटी तळाशीलकर शेवटचं षटक हाताळत होता. खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती होती. 2 मोठे फटके हे सर्वेश सावंतच्या बॅटमधून आले आणि एका षटकामध्ये तब्बल 17 धावा त्याने दिल्या आणि 36 चेंडूमध्ये 59 धावांचं लक्ष्य हे ठेवलंय सातेरी कर्ली संघासमोर. सातेरी कर्ला संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता पाहूया 36 चेंडू 59 धावा कशा पद्धतीनं बनवतायत. षटकामागे 10 धावाची सरासरी आवश्यक, पण ज्यावेळी संघ एखादा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतो त्यावेळी त्यांची म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षा असते की साधारण एक 8 धावांच्या सरासरीने आपण धावसंख्या चेस करू शकतो, परंतु 10 धावा परंतु या ठिकाणी 2 पॉवर प्लेची षटकं जी निर्णायक होऊ शकतात. कारण बघा या सामन्यात सुद्धा निम्म्या धावा म्हणजे 27 धावा या 2 पॉवर प्लेच्या षटकात निघाल्या आणि मगाशी बघले ते मळेकर यांनी जी काय गोलंदाजी केली, 2 षटकात 4 धावा दिल्या, त्याचबरोबर त्याने 9 चेंडू डॉट टाकले आहेत. बघा 12 चेंडूतले 9 चेंडू डॉट म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी, म्हणजे अचूक टप्पा आणि अचूक दिशा. तर या ठिकाणी एक इनिंग संपते. धावसंख्या आहे ती 58. विजयासाठी एकूण 60 धावांची आवश्यकता आणि आमच्या समालोचन कक्षात पहिला बदल होतोय. या ठिकाणी मी थोड्या वेळासाठी उमेश परब आपली रजा घेतोय आणि माझ्या जागी मी आमंत्रित करतोय श्री समीर यांना. धन्यवाद उमेश जी. वेरेनियम कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व तीसरा और इस तीसरे पर्व में आप सभी दर्शकों का, खिलाड़ियों का और मान्यवरों का मैं समीर चौहान तहे दिल से स्वागत करता हूं. मेरे साथ कमेंट्री कक्षा में
ज्येष्ठ समालोचक जिनकी कमेंट्री सुनकर हमने कमेंट्री करना शुरू किया और आज उनके साथ बैठकर कमेंट्री करने का सौभाग्य श्री बादल चौधरी सर के माध्यम से हमें मिला है, कोकण नाउ के माध्यम से हमें मिला है, तो मैं उनका भी तहे दिल से धन्यवाद देता हूँ। श्याम जी, पहला मुकाबला चल रहा है सातेरी करली वर्सेस एसएस वॉरियर्स का, अंबोली का ये मुकाबला, एक सिंधुदुर्ग जिले की आखिर के बॉर्डर की टीम और एक हमारे पड़ोस की टीम। तो मुकाबला कांटेदार होगा क्योंकि पहले बल्लेबाजी करते समय 59 रन बना है, 60 रनों का लक्ष्य है और एक बेहतरीन मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला, पहला ही मुकाबला होने की संभावना है। क्या कहेंगे इसके बारे में सर? ये मुकाबला बहुत ही बड़ा होगा और कांटे की टक्कर होगी और सभी दर्शक जो मैच देख रहे हैं वो शायद वही सोचते होंगे कि ये मुकाबला आखिरी गेंद तक जाए और तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन हो। 36 गेंदें और 59 रन चाहिए। विजय घोलेकर मैदान के अंदर जा रहे हैं। जी हाँ, बिल्कुल। अंबोली टीम को एक गुजारिश होगी, आपका 12th में नहीं है यहाँ पर कॉमेंट्री कक्षा में, गुजारिश है आपसे। ठीक है, एक बहुत ही बड़ा आयोजन है इस वेरेनियम कोकण प्रीम का, एक भव्य दिव्य आयोजन है और जब जब ऐसा भव्य दिव्य आयोजन होता है तो मेरे मुंह से एक शायरी हमेशा ही निकलती है कि है समय नदी के बाढ़ के अक्सर सब बह जाया करते हैं, है समय नदी के बाढ़ के अक्सर सब बह जाया करते हैं, है समय बड़ा तूफान प्रबल पर्वत भी झुक जाया करते हैं। अक्सर दुनिया के लोग समय में चक्कर खाया करते हैं, लेकिन कुछ लोग कोकण लाओ के विकास गांवकर जैसे भी होते हैं जो इतिहास बनाया करते हैं, क्योंकि इस सिंधुदुर्ग जिले के इतिहास में किसी चैनल ने इस प्रकार की प्रतियोगिता का आयोजन किया है, ये मुझे नहीं ख्याल कि किसी ने किया होगा, क्योंकि बेहतरीन 1-2 कैमराज के साथ तो आयोजन देखा है, हम उसके आदी है, लेकिन 4-4 कैमराज के साथ इतने बढ़िया इस मालवण के बोर्डिंग ग्राउंड पे खेलना खिलाड़ियों का सपना होता है और कमेंट्री करना हम समालोचकों का सपना होता है। मैच शुरुआत होती हुई और मैच की ओर चलते हैं। बॉलर्स नेम प्लीज। शुभम। श्याम जी, क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में, इस आयोजन के बारे में? मैदान तो काफ़ी बेहतरीन है, मक्का कहा जाता है क्रिकेट का इस सिंधुदुर्ग जिले में, इस मालवण के, क्योंकि बेहतरीन से बेहतरीन खिलाड़ी इस मालवण के तालुके से निकले हैं और इस मालवण बोर्डिंग पे आज ये टूर्नामेंट। बहुत ही बड़ा आलीशान मैदान है ये मालवण का टोपीवाला बोर्डिंग मैदान और सबकी ख्वाहिश रहती है कि इस मैदान के ऊपर हम लोग खेले। गोपाल भट्टा यहाँ पर मौजूदगी दिखाते हुए और गेंद देखते न देखते बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। क्या बात है समीर जी, वेरेनियम बाउंड्री यहाँ पर देखने को मिलती हुई। पहली गेंद के ऊपर अकाउंट ओपन करते हुए बैटर प्रजेश रावल शुरुआत करते हुए चौके के साथ वेलकम बाउंड्री फॉर सातेरी करली, मैं कहूँगा, क्योंकि लक्ष्य काफ़ी बड़ा है, 6 ओवर में 59 रन बनाने हैं, तो इसी प्रकार से ओवर दर ओवर 1-2 चौका आना पड़ेगा इस रनचेस में बने रहने के लिए। श्याम जी, और एक बात सोचो यहाँ पर समीर, दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन मैंने देखा है, लेकिन ये दोनों भी बाएं हाथ के बल्लेबाज मैदान के अंदर। ये देखिएगा उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास, क्या हुआ? जोरदार अपील तो हो रही है और ये देखिए श्याम जी कहाँ से आ गए। पिछले 10 साल पहले हम बैक चले जाए इतिहास में, तो इस प्रकार के शॉट लगाने वाले खिलाड़ियों को थोड़ा सा मूर्ख बताया जाता था, ये मूर्खतापूर्ण शॉट बताया जाता था, लेकिन आज समय इतना बदल गया कि अगर इस प्रकार के कलात्मक शॉट अगर किसी को खेलने ना आए तो उसे कमज़ोर खिलाड़ी माना जाता है। समय बदल गया है, समय काफ़ी बलवान है। जी हाँ, वक्त के साथ चलना पड़ता है, जैसा वक्त बदलता है वैसा आदमी को भी बदलना पड़ता है। निश्चित तौर पे प्रगति की निशानी है बदलाव और बदलाव की निशानी है रफ्तार, और उसी रफ्तार के साथ समय बदलता हुआ रनआउट का मौका बनता हुआ विजय घोलेकर जैसी बड़ी मछली क्या जान में मिल सकती है। थर्ड अंपायर का रिव्यू की जाते हुए अंपायर, और निश्चित तौर पे बड़ी मछली बड़ी सफलता हो सकती है अगर विजय घोलेकर रनआउट होते तो तालमेल में गड़बड़ी होती हुई। थर्ड अंपायर के पास यहाँ पर थर्ड अंपायर हमारे उमेश जी मांजरेकर, क्या हुआ? आउट का इशारा यहाँ पर हुआ है। विजय घोलेकर बैक टू द पैवेलियन, और ये वेरेनियम विकेट, पहला विकेट अंबोली टीम के लिए बड़ी सफलता, क्योंकि विजय घोलेकर जिस टच में थे, जिस फॉर्म में थे, विजय घोलेकर की सफलता आपने मैच में थोड़े से ऊपर चढ़कर बैठेंगे। ये देखिएगा आप स्क्रीन के अंदर, ये हमारे कैमरामैन की बहुत ही बढ़िया
कैमरा वर्क है, मैं कहूँगा बेहतरीन कैमरा वर्क यहाँ पर, जो कि डिसीजन देने के लिए कोई भी दिक्कत नहीं आती हुई थर्ड अंपायर के लिए। क्या बात है, बहुत ही बढ़िया कैमरा वर्क यहाँ पर, जो कि श्याम जी कमाल का कैमरा वर्क दिखाई देता हुआ, बिल्कुल मानो कोई अंतर्राष्ट्रीय मुकाबला देख रहे हो स्क्रीन के ऊपर, उस तरह से महसूस कराते हुए सभी दर्शकों को। क्या कमाल का नज़ारा था, रनआउट क्लियर दिखाई दे रहा था। अमूमन खिलाड़ी नाराज होते, कोई मानता नहीं एलबीडब्ल्यू हो या फिर रनआउट हो, मैं आउट हूँ ना हूँ, लेकिन इस कैमरे ने दूध का दूध और पानी का पानी कर दिया। श्याम जी एक बड़ा विकेट, मैं कहूँगा वो विकेट आउट कैसे हुआ, डायमंड डक बने, गोल्डन डक भी नहीं, डायमंड डक, बगैर गेंद खेले वापस लौटे यहाँ पर विजय घोलेकर। इससे दुर्भाग्यपूर्ण बात नहीं हो सकती विजय घोलेकर के लिए। निश्चित तौर पे काफ़ी निराश भी होंगे, क्योंकि इस बड़ी प्रतियोगिता में अपनी मोहर उठाना चाहते थे। इस बार डीप स्क्वायर लेग के ऊपर से छक्का अर्जित करते हुए और शंखनाद करते हुए अपने आक्रामक इरादों का ये बल्लेबाज की विजय घोलेकर भले ही आउट होकर वापस चले जाएंगे, लेकिन जब तक मैं मैदान में रहूंगा ऐसे बड़े शॉट आते रहेंगे। जी हाँ, वेरेनियम सिक्सर यहाँ पर देखने को मिलता हुआ, बैटर प्रजेश रावले के बल्ले से एक बाउंड्री, उसके बाद एक सिक्सर। थोड़ा सा उतार चढ़ाव इस ओवर में देखने को मिलता हो, बीच में एक विकेट भी गिरा है, ये भी कीमती बात है यहाँ पर आंबोली टीम के लिए। जिस प्रकार से फील्डिंग उन्होंने सजाई थी और रनआउट के रूप में विकेट हासिल किया, लेकिन एक बैटर, एक ऐसा है बल्लेबाज जिसके सब है फैन, वो है प्रजेश रावले। और इस बार उल्टा पुल्टा शॉट, रिवर्स शॉट, और क्या कनेक्शन है, कमाल का कनेक्शन, और 4 रन अर्जित करते हुए थर्ड मैन की दिशा में रिवर्स शॉट रूपांतरित किया अपने आप को और 4 रन अर्जित किए। कोकन लाऊ का ये पावर प्ले ओवर चल रहा है और इस ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी दिखाई देते हुए प्रजेश के बल्ले से वेरेनियम बाउंड्री यहाँ पर देखने को मिलते हुए ये ओवर बहुत ही महंगा घट्टा हुआ। जी हाँ, हर साल आपको हम ये देखने को मिलता हुआ, जो कि कोकणनाऊ ओवर, पहला ओवर पावर प्ले का, जो कि सभी खिलाड़ी सर्कल के अंदर आपको देखने को मिलते हुए, ये खासियत है इस प्रतियोगिता की। हर साल ये आपको देखने को मिलता हुआ, इस साल भी ये देखने को मिल रहा है कि सभी खिलाड़ी सर्कल के अंदर कोकणनाऊ ओवर, यानी कि पहला मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर। थोड़ी सा अलग पर, और इस बार कमाल का स्ट्रोक, मिनी हेलीकॉप्टर उड़ाया है और मैक्सिमम रन अर्जित करेंगे। छक्के के लिए गेंद है, कमाल का शॉट, ये बहुत ही बड़ा, आंखों को सुकून देने वाला है छक्का, वेरेनियम छक्का। जी हाँ, वेरेनियम सिक्सर यहाँ पर देखने को मिलता हुआ और स्कोरबोर्ड दौड़ रहा है, खरगोश की तरह दौड़ रहा है। पहले इनिंग में आपने देखा था कछुए की चाल की तरह चल रहे थे, लेकिन इस बार खरगोश की तरह दौड़ रहे हैं प्रजेश रावले। ये देखिएगा, हेलीकॉप्टर शॉट उड़ाया और गेंद गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ये प्रजेश रावले की खासियत है। पहला ओवर समीर, पहला ओवर बहुत ही महंगा रहा, पावर प्ले का ओवर था, सभी खिलाड़ी सर्कल के अंदर थे, उसका फायदा उठाया। पहले ओवर में रन आए 20, अभी 39 रन चाहिए जीतने के लिए, गेंदें बची है 30। क्या कहेंगे? एक ताबड़तोड़ शुरुआत चाहिए थी, एक ऐसे बड़े शॉट चाहिए थे पावर प्ले के ओवर में, और वो शुरुआत देते हुए, एक आश्वस्त शुरुआत देते हुए प्रजेश रावले अपने बल्ले के माध्यम से, हालांकि विजय घोलेकर जैसे कद्दावर बल्लेबाज का विकेट चला गया था, मेरे ख्याल से वो दबाव को जुगाड़ कर, वो दबाव पर हावी होकर बल्लेबाजी की प्रजेश रावले ने और काउंटर अटैक किया, और इसी वजह से पहले ही ओवर में 20 रन बनाते हुए और आश्वस्त शुरुआत, एक आक्रामक शुरुआत देते हुए अपनी टीम को प्रजेश रावले दूसरा ओवर लेकर आते हुए। गेंदबाज का नाम बताएं कृपया। सोनू। राजाराम वॉरियर्स आणि पोलीस बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपली प्लेइंग लिस्ट द्या, सादर करा, थोड्या वेळातच नाणेफेक होईल। राजाराम वॉरियर्स आणि पोलीस बॉईज चलते हैं मैदान के अंदर। समीर, पहला ओवर महंगा, ढीले हाथों से खेला कवर की दिशा में, वहां पर फील्डर दौड़ रहे, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद को ढीले हाथों से पुश किया था। बहुत ही बेहतरीन खेल यहां पर खेलते हुए सातेरी करली के खिलाड़ी, बैटर का नाम था गौरव रगजी, आते आते ही पुश किया ढीले हाथों से और 2 रन चुरा लिए। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही खूबसूरत देखने को मिलता हुआ। गेंदबाजी मोर्चे पर प्रथमेश, जो कि बॉलिंग का भार संभालते हुए कॉलेज एंड की ओर से गोलंदाजी करते हुए,
बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों के ऊपर, क्योंकि पहले ओवर में 20 रन आए हैं। यहाँ पर रनों पर भी अंकुश लगाना है और एक आध दूसरा विकेट भी प्राप्त करना है प्रथमेश को। ये बड़ी जिम्मेदारी प्रथमेश के ऊपर है। क्या इस जिम्मेदारी के ऊपर खड़े उतर पाएंगे? निश्चित तौर पे एक बड़ी दारोमदार है इस गेंदबाज के कंधों के ऊपर से, क्योंकि आशाएं भी काबिलियत से भरा गेंदबाज है और काफ़ी सारी उम्मीदें इस गेंदबाज से रहेंगी अम्बोली टीम को, क्योंकि मैच में थोड़े से पीछे चलते हुए, क्योंकि पहले ओवर में 20 रन निकाल चुके हैं। और ये जो नए बल्लेबाज है गौरव रखजी, इसकी खासियत है, एक बिजी प्लेयर है, सिंगल डबल निकालते रहेंगे, स्कोरबोर्ड चलाते रहते हैं। और ये देखो हल्के हाथों से खेला है और रनआउट का मौका बनता है और अपील भी हो रहा है। अंपायर शायद उसे नकार देते हुए, और सुरक्षित बल्लेबाज प्रचेज रावल, एक समय में कलेजा मुंह में आ गया था बल्लेबाज पे, क्योंकि अहम विकेट है सातेरी करले की बल्लेबाजी की रीढ़ की हड्डी मानी जाती है विजय घोलेकर और प्रजेश रावले को। और कमाल की बल्लेबाज भी मैदान के भीतर चलते हुए पूरी तरीके से हावी होकर चढ़कर बल्लेबाजी करते हुए श्याम जी। राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, सन्माननीय विकासजी गावडे. आपणास विनंती असेल आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा साहेब. फिर मरतबा स्ट्राइक पर खेलेंगे प्रजेश रावले, जिन्होंने ताबड़तोड़ पारी खेली है। 6 गेंदों में 20 रन अब तक बनाकर बल्लेबाजी जारी है और जब तक ये बल्लेबाज मैदान में रहेगा सातेरी करले की उम्मीदें बनी रहेंगी। तो अम्बोली टीम की ओर से सोचेंगे तो मुझे लगता है कि जल्द से जल्द, जितनी जल्द हो सके इस बल्लेबाज को आउट किया जाए, वो मैच में वापस आ सकते। इसका विकेट, प्रजेश रावले का विकेट काफ़ी अहम है अम्बोली टीम के लिए, क्योंकि वो अगर क्रीज पर रहेंगे तो वो उल्टा पल्टा शॉट, बड़े शॉट लगाते रहेंगे और रन्स झरने की तरह बहते रहेंगे। ये फुल टॉस गेंद, ये खराब गेंद, इसका यही हश्र होना चाहिए था जो सामने दिखाई देता हुआ, और ये चौका अर्जित करते हुए और ये थर्ड अंपायर बताएंगे ये चौका है या छक्का है। थोड़ा सा पेचीदा निर्णय है, क्योंकि गेंद सीमारेखे का बाहर पड़ी है या अंदर पड़ी है, दिखाई देंगी। स्कोरबोर्ड होता हुआ 23 रन और हमारे थर्ड अंपायर उमेश जी मांजरेकर, बिल्कुल बाज की नज़र है और हमारे कैमरामैन हर गेंद पर बने हुए हैं, डटे हुए हैं। जल्द ही दूध का दूध पानी का पानी होगा और पता चलेगा। ये छक्का है या चौका, निर्णय आने वाला है। थोड़ा सा रुके मैदान में अंपायर, और ये चौका है। थर्ड अंपायर उमेश जी मांजरेकर अपनी बाज की नजर से माध्यम से चौका घोषित करते हुए और अंपायर का काम थोड़ा सा आसान बनाते हुए टेक्नोलॉजीज के उपयोग से, और क्यों ना आपके पास हो तो इस्तेमाल किया जाना ही चाहिए। 4 रन के साथ स्कोर, यहां पर मौका बनता हुआ क्या कैच हो सकता है? नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद और भाग्यशाली रनआउट का विकेट बन सकता है। गौरव रख जी, दूसरा विकेट श्याम जी रनआउट के रूप में, क्या कहेंगे इसके बारे में? ये देखिएगा समीर जी, मुझे तो हंसी आ रही है जिस प्रकार से नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज दौड़ रहे हैं। प्रजेश रावले एक छोर संभाल कर रह रहे हैं, बड़े बड़े शॉट उनके बल्ले से आ रहे हैं। सिंगल लेने की कोशिश क्यों कर रहे हैं मुझे समझ में नहीं आ रहा है। उनके पास स्ट्राइक है, बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। संयम के साथ वहाँ पर खड़ा रहना और अपने साथी खिलाड़ी को पहचान कर खेल खेलना, ये बहुत ही बड़ा आवश्यक है बल्लेबाजी वाली टीम के लिए। वेरेनियम विकेट यहाँ पर गिरता हुआ, दूसरा विकेट वो भी रनआउट के रूप में गिरता हुआ। जिस प्रकार से दौड़े गौरव रखजी, खुद का रनआउट के रूप में विकेट पेश किया। जैसे कि विजय गोलेकर डायमंड डक का शिकार बने थे, वो भी रनआउट के रूप में आउट हुए। ये खराब रनिंग बिटवीन द विकेट मैं कहूँगा, और सूझबूझ भरी बल्लेबाजी प्रजेश रावले कर रहे, उनका साथ देना बहुत ही आवश्यक है। जी हाँ बिल्कुल, और मैंने कहा था कि रन चुराते हैं, बिजी प्लेयर है, कभी कभी सिंगल डबल बड़ी बखूबी से चुराते हैं, लेकिन कभी कभी जिस तलवार से आप दूसरे को काटते हो आप खुद भी कट जाते हो और थोड़े से आप जख्मी हो जाते हो। तो उसी प्रकार से रन चुराने की कोशिश थी जहां पर रन नहीं था। समीर, बादल चौधरी हमेशा कहते हैं कि आपको रन चुराने के लिए नहीं, रन बनाने के लिए भेजा है। ये 2 रन चुराने के लिए 2 विकेट गिर गए बहुमूल्य। विजय घोलेकर जो कि बहुत ही एक्सपीरियंस है, वो भी खिलाड़ी ऐसी नादानी कर बैठे। चलिएगा मैदान की तरफ चलते हैं।
इस बार हल्के हाथों से खेला है और एक रन बनेगी शायद, एक से यहाँ पर संतोष रन, बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो। स्कोरबोर्ड होता हुआ 28 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 59 रनों का पीछा कर रही है। मुकाबला है दूसरे ओवर में, तो बढ़िया रफ्तार के साथ रन चेस कर रहे हैं, लेकिन विकेट खोते हुए अमोली की टीम को सोचना पड़ेगा, कुछ रणनीति बनानी पड़ेगी, एक प्लान बनाना पड़ेगा ब्रजेश रावले, या फिर लगातार अंतराल से विकेट को निकालना पड़ेगा, तब जाकर आप मैच में बने रहेंगे। नहीं तो इस रफ्तार के साथ स्कोरबोर्ड चलता रहा तो देखते ही देखते मैच आपके हाथ से फिसल सकता है। और मैदान के भीतर वही होता हुआ पहला ओवर काफ़ी बड़ा चला गया, मैं कहता हूँ श्याम वाकर जी, मेरे नज़रिए से देखा जाए तो इस मुकाबले को। यशवंत किंदळेकर सरांनी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा पाठवल्या आहेत आम्हाला कोकण 9 प्रीमियर लीगसाठी. थँक्यू यशवंत किंदळेकर सर. बेंगुर्ल्यावरून ते मॅच पाहत आहेत. बहुत बहुत शुक्रिया जो भी दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं यूट्यूब के माध्यम से ऑनलाइन तरीके से, उन सभी का तहे दिल से स्वागत करता हूं, क्योंकि आपके बिना ये टूर्नामेंट पूरी नहीं होगी और आप ही के दम के ऊपर आप ही का जो उत्साह है वही हमें प्रोत्साहित करता है बड़े से बड़ा करने का, कुछ अच्छा करने से, पिछले साल से कुछ बेहतर करने का हमें प्रोत्साहन देता है आप ही का वो ऑनलाइन रिस्पॉन्स. तो चलते हैं, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. स्कोरबोर्ड पे रन बने हैं 28 2 विकेट के नुकसान के ऊपर. 24 गेंदों में 31 रनों की ज़रूरत है. देखते हैं ये 31 रनों का पीछा किस प्रकार से करते हैं. निश्चित तौर पे 1-2 विकेट की ज़रूरत है, ब्रजेश रावले की विकेट की ज़रूरत है, क्योंकि 9 गेंदों में 25 रन बनाकर खतरा और एक खूंखार बल्लेबाज के रूप में क्रीज पर मौजूद है ब्रजेश रावले. और ब्रजेश रावले जब तक मैदान पे खड़े रहेंगे करली की टीम के डंडे में झंडा रहेगा. श्याम वाकर जी, सबीर, मुझे ऐसा लग रहा है कि आप ब्रजेश के पीछे पड़े हैं. क्यों? बल्लेबाजी इतनी बढ़िया हो रही है, गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी इनको, तभी उसका विकेट मिलेगा. अगर आप लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी करेंगे, जैसे कि आपने देखा गलती की थी 2 बैटर ने, वैसी गलती ब्रजेश रावले करने वाली नहीं है. वो जानते हैं किस प्रकार से बल्लेबाजी करनी चाहिए, क्योंकि हर कोने के बारे में इस मैदान के वो जानते हैं, कितनी बार इस मैदान के ऊपर खेल चुके हैं. ये ब्रजेश रावले की खासियत है, जो कि और इसका फ़ायदा भी उन्हें बहुत ही बड़ा होगा. बॉलर ने प्लीज़. और श्याम जी, निश्चित तौर पर ब्रजेश के पीछे, क्योंकि ब्रजेश ऐसे एक खिलाड़ी है जो जीत का और हार का अंतर बन सकते हैं इस मैच में, क्योंकि अम्बोली टीम भी हमारी जो टीम है वो जब तक मैच में वापस नहीं आ सकती जब तक ब्रजेश आउट नहीं होगा. तो उनकी ओर से, उनकी नज़रिए से सोचा जाए तो ब्रजेश एक ऐसा विकेट है, उनको जल्द से जल्द आउट करना पड़ेगा. और इसीलिए मैं उसका बारंबार जिक्र कर रहा हूँ, क्योंकि पूरे मैच में छाए हुए हैं ब्रजेश जी. दोनों ही टीम के लिए शुभकामना है. जो जीतेगा वो 2 गुण अर्जित करेगा और जो अच्छा करेगा उसकी यहाँ से तारीफ ही होगी. गेंदबाजी मोर्चे पर लवलेश, ये ढीले हाथों से खेला था. बहुत ही बढ़िया, एक खराब फील्डिंग मैं कहूंगा, गैर जिम्मेदाराना फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग यहाँ पर. जहाँ पर सिंगल रन हो सकता था वहाँ पर 4 रन अर्जित किए, 4 रन मुफ्त में दे दिए मैं कहूँगा फील्डर ने. श्याम जी, एक तो विकेट नहीं मिल रहे, रन पानी की तरह बह रहे हैं, और इसे कहते हैं कि कंगाली में आटा गिला, क्योंकि आपके पास रन बचे बहुत कम है और सामने बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. 1 रन हो सकता था, नॉन स्ट्राइक पर आ सकता था और आपको दूसरे बल्लेबाज को गेंद डालने का मौका मिल सकता था. इस बार बढ़िया कनेक्शन कवर के क्षेत्र में 1 रन ही बनेगा इस बार, और इस बार बढ़िया फील्डिंग होती हुई तो आपने दोगुना नुकसान कर दिया. एक तो अगले गेंद के लिए स्ट्राइक पर रखा था ब्रजेश रावले को, स्कोरबोर्ड होता हुआ 33 रन, और धीरे धीरे करके अच्छे रन गति के साथ रन बनाकर आश्वस्त तरीके के साथ इस रन चेस का पीछा करते हुए सातेरी करली की टीम एक उम्दा टीम है. उम्दा अगर एक ही इलाके के है, एक ही पंचक्रोशी के है, परोला गांव के सभी है, और परोला गांव कितना बड़ा है आपको पता ही होगा. तो सभी होनहार खिलाड़ी है, और विजय घोलेकर को मैं श्रेय दूंगा इस टीम का, क्योंकि विजय घोलेकर ने लड़ना सिखाया इस टीम को. बड़े टूर्नामेंट्स में किस प्रकार के जिगर के साथ खेलना चाहिए वो विजय घोलेकर ने सिखाया है. आपने देखा होगा छत्रपति चषक हो या पर प्रिंस स्पोर्ट की वो कुडाल के टूर्नामेंट में विजय घोलेकर एक सेना की तरह लड़े थे अपनी टीम के लिए. हालांकि नाकाम रहे थे प्रतियोगिता में, कुछ बढ़िया प्रदर्शन नहीं था टीम का, लेकिन निजी तौर पर विजय घोलेकर ने कमाल का प्रदर्शन किया था. और इस बार उड़ाया है, और निश्चित तौर पर मैक्सिमम 6 रन अर्जित करते हुए आपा कोलमकर शंखनाद करते हुए अपने क्रीज पर आने का. जी हाँ, वेरेनियम
कोकणनाव सिक्सर यहाँ पर देखने को मिलता हुआ। एक खराब गेंद मिली स्लॉट में, उसको भेज दिया सामने वाले प्लॉट में। यहाँ पर देखने को मिलता हुआ अप्पा कोलमकर के बल्ले से, ये देखिएगा गेंद मिले स्लॉट में, उड़ाया, आसमान को छूती हुई गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए। अब मंजिल यहां से थोड़ी सी करीब लगती हुई सातेरी करली टीम के लिए। फिर मर्तबा इस बार आसमान को छूते न छूते गेंद सीमा रेखा के पार इतनी ऊंची गई थी कि मानो एयर होस्टेस की पप्पी लेकर वापस जमीन पे आ सकती थी। कमाल के बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी और दर्शकों में जुनून और समर्थकों में हौसला बढ़ाने वाली बल्लेबाजी आपा कोलमकर के माध्यम से बहुत ही बढ़िया, काबिल तारीफ। जी हाँ, ये देखिएगा बैक टू बैक 2 सिक्सर अपने को देखने को आप लोगों को देखने को मिलते हुए। अप्पा कोलमकर बहुत ही अच्छे लय में लगते हुए, बहुत ही बढ़िया योगदान अपने टीम के लिए देते हुए, बैक टू बैक 2 सिक्सर। अब यहाँ से मंजिल बहुत ही करीब लगती हुई। सिर्फ 14 रन चाहिए जीतने के लिए, 20 गेंदें बची है। प्रजेश रवले 11 गेंदों के ऊपर 30 रन। ओहो, बैकफुट पर गए। ये देखिएगा फिर एक बार गेंद को उड़ाया, वहां पर खिलाड़ी मौजूद है और अप्पा कोलमकर बैक टू द पैविलियन। तीसरा हादरा यहां पर बैठता हुआ सातेरी करली टीम के लिए। जी हाँ, निश्चित तौर पे आपा कोलमकर एक कमाल का कैमियो खेल के गए हैं। मैच को पूरी तरीके से मुट्ठी में देकर चले गए, झोले में डालकर चले गए इस सातेरी करली टीम के, क्योंकि 2 छक्के लगे। वो फिर अंतर जो है गेंदे और बॉल के बीच, बैट के रनों के बीच का, वो कम कर गए आपा कोलमकर। और आपा कोलमकर इस सीज़न में कमाल के टच में है। हाल ही में शिरोडा में खेलने गए थे, वहाँ पर वो जो गोवा की एक टीम थी, गोवा राज्य की, उस टीम के सामने कमाल की बल्लेबाजी की थी और कमाल का प्रदर्शन किया था आपा कोलमकर ने। इतना नाम नहीं है, लेकिन उनका जो आज का काम है, उनका नाम बड़ा करके जाएगा। तालियों के साथ इस्तेकबाल करते हुए सभी उनके समर्थक, साथी खिलाड़ी, और यही होता है, यही गौरव की बात होती है एक खिलाड़ी के लिए। सबीर 4 गेंदें खेली, 2 ही लगाए, लेकिन 2 ही आर पार लगाए। 12 रन बनाए उन्होंने 4 गेंदों के ऊपर अप्पा कोलमकर ने। क्या बात है, इसे कहते हैं 2 ही मारा पर सॉलिड मारा। तो गेंदबाज अगली गेंद आखिरी गेंद लेकर आएंगे। 19 गेंदों में 14 रन चाहिए। समीकरण थोड़ा सा आसान होता हुआ करली की टीम के लिए। नए बल्लेबाज गुरु बिड़िए, ये भी कमाल के टच में है। और ये देखो क्या शॉट है, कमाल का शॉट, गजब है भाई गुरु बिड़िए। 6 रन, वेरेनियम छक्का, वेरेनियम सिक्सर यहाँ पर फिर एक बार देखने को मिलता हुआ। समीर, क्या कहेंगे इस शॉट के ऊपर कितने रन देने चाहिए? वैसे तो मेरे ख्याल से क्रिकेट में हॅलो, राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस या दोन्ही संघाच्या कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सच्या खाली यायचं आहे धन्यवाद। टॉससाठी। वैसे तो क्रिकेट में 6 ही रन दिए जाते हैं, लेकिन ये शॉट मेरे ख्याल से 8 या 10 देकर जाना चाहिए था, इस काबिल था। लेकिन मैंने कहा था कि गुरु बिड़िए कमाल की टच में है और मेरे ख्याल से जितने भी टूर्नामेंट के लिए ज़्यादातर मैन ऑफ द सीरीज लिए, मैन ऑफ द बेस्ट बैट्समैन या बॉलर नहीं, मैन ऑफ द सीरीज के खिताब इस सीजन में जीते हैं इस गुरु बिड़िए ने। तो इस हिसाब से एक टच में है, अच्छे फॉर्म में है, अच्छे लय में है और वो मैदान में दिखाई देता हुआ जीत के समीकरण बदलते हुए 18 गेंदे और मात्र 8 रनों की जरूरत है सातेरी करली की टीम को एक आसान जीत की ओर अग्रसर होती हुई। समीर, हमने पहले शुरुआती इनिंग में कहा था कि 55-60 रन काफ़ी होंगे, लेकिन ये बहुत ही मुझे छोटा लक्ष्य लगता हुआ। जिस प्रकार से पहले 3 ओवर में रन बनाए हैं, 51 रन बनाए हैं, 18 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए सिर्फ 8। प्रजेश रावले और गुरु बिड़िए, ये 2 बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी करते हुए मैदान के अंदर। काफ़ी देर के बाद प्रजेश रावले को स्ट्राइक मिलता हुआ, ये देखेगा, उड़ा दिया। ये गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ये खासियत है प्रजेश रावले की। और ये वेरेनियम छक्का लगाई देते हुए प्रजेश रावले मेरे ख्याल से अपने पारी का 3रा छक्का जड़ते हुए, और प्रजेश रावले ने जो नींव रखी थी उस पर शायद वो काम पूरा करने का काम किया है आपा कोलमकर और गुरु बिड़िए ने, क्योंकि थोड़ा सा काम आसान बना दिया था प्रजेश रावले ने। ये एक्शन रिप्ले में देखेगा, उड़ाया,
इस गेंद को जगह पर ही खड़े रहे और गेंद को भेज दिया मिड विकेट रीजन के बाहर 6 रनों के लिए। क्या बात है, ब्रजेश रावले बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए अभी तक 12 गेंदें खेली है, 12 गेंदों में रन बनाए हैं 36 रन बनाए हैं अकेले ब्रजेश ने। ये अच्छी गेंद थी, बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन वापसी मैं कहूंगा, और विकेट प्राप्त किया। जिसके पीछे आप हाथ धो के पड़े थे वो ब्रजेश आखिरकार मैदान के बाहर आ गया, लेकिन काम उसने तमाम कर दिया। जी हाँ, बिल्कुल ब्रजेश रावले। हॅलो कोकणनाव प्रीमियर लीग 2023चा दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक आता होते. विकास गावकर यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करावी. थैंक यू। लेकिन जाते जाते अपना काम करके चले गए, इस टीम की जीत पुख्ता करके चले जाते हुए, और तालियों के साथ इसका भी इस्तेमाल होना चाहिए क्योंकि कमाल की पारी खेली अपनी टीम के लिए, इस टीम के लिए। राजाराम वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. हे निर्णय घेण्याचं कारण काय? इकडे चेस रन्स होतात, बॉल चांगला आहे, जातो 6. धन्यवाद. दोन्ही संघांना ओमकार शुभेच्छा. गोपाळ आणि केळकर काही महत्त्वाच्या सूचना. नो बॉल चॉईस पंच करतील. मैदानावर 12वा खेळाडूच जाईल. काही महत्त्वाचे नियम आपल्याला लेखी दिलेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. राजाराम वॉरियर्स तळवडे संघमालक आमचे मित्र विकास गावडे साहेब, आपल्याला विनंती, मान्यवर कक्षात आपण स्थानापन्न व्हावं. आणि आमचे काही पोलीस मित्र हा सामना बघण्यासाठी आलेत, त्या सगळ्या पोलीस मित्रांना सुद्धा विनंती असेल, आपण मान्यवर कक्षात थांबलात तरी चालेल. खेळाडूंसाठी डगआउट आहे. ओमकार. और इस चौके के साथ मुकाबला अपने नाम करते हुए ये पहला मुकाबला इस वेरेनियम कोकणनव प्रीमियर लीग 2023 का ये पहला मुकाबला अपने नाम करते हुए सातेरी करले की टीम गोपाल मलेकर चौका लगाकर जीत पर मोहर लगाते हुए और अपनी टीम को आश्वस्त करते हुए 2 गुणों के साथ। श्याम जी, क्या कहेंगे इस पूरे मुकाबले के बारे में? बहुत मज़ा आया इस मैच में, खास करके कई दिनों से मैं मराठी कमेंट्री कर रहा था, आज तुम्हारे कारण यहाँ पर मुझे हिंदी में फिर एक बार दोहरानी पड़ी कमेंट्री। थैंक यू सो मच समीर। और सातेरी करली के बारे में क्या कहूँ,